हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल, आनंदात असाल आणि वीकेंड एन्जॉय करत असाल. सो आज आपण एका स्पेशल ठिकाणी चाललो आहोत आणि मी खूप महिन्यानंतर व्लॉग करायचं रिझन हेच आहे की आज एका छान ठिकाणी चाललो आहोत आणि मला असं होतं की आज जर ते टर्न आउट टू बी नाईस, म्हणजे ते एकदमच छान असं फेरीटेलवालं असेल तर मग माझ्याकडे स्टार्ट करायला काहीतरी असावं आधीचा व्हिडिओ. सो मी हा रेकॉर्ड करायचं डिसाईड केला. आधी तर मी व्लॉग नव्हते करणार, बट त्याचे रिव्ह्यूज आणि हे सगळ्या गोष्टी अशा खूप छान आहेत. तर आपण बघूयात आता कशी जर्नी जाते. आता इथून आपण जाणार आहोत ॲशलँडला. तिथे बलून फेस्ट आहे आज, जिथे रात्री एक स्पेशल इव्हेंट असतो. सो आत्ता वाजलेले आहेत अराउंड 2:01 एक्झॅक्ट, आणि आपण इथून तिथे पोचायला ऑलमोस्ट, आता जास्त आज सॅटर्डे आहे त्यामुळे गर्दी असणार आहे. सो इट विल टेक एक तास 30 मिनटं, हां 1.5 तास लागेल तिथे पोचायला. आता लेट्स गो ऑन अ जर्नी. सो आज आम्ही पिकनिकसारखं पॅकिंग केलेलं आहे अँड आय लाईक टू बी प्रिपेअर्ड, बट विशालने मला इतकं तंगवलं आहे सकाळपासून. सो मला काही सुचू दिलं नाही. मग मी शेवटी त्याला ओरडले, त्याला आणि त्या अलेक्साला. मला काहीच सुचू देत नव्हते. अलेक्साला म्हणलं तोंड बंद कर, विशालला म्हणलं जरा शांत एका ठिकाणी बस, मला सगळं पॅकिंग करू दे. सो या सगळ्या गोष्टी घेऊन चाललोय आम्ही. हे वेगळ्या वेगळ्या कलरचे. आता पूल पार्टीला गेलो होतो तर तिथे ग्लेअर्स मिळालेत. अँड हे आहे जेवण. याच्यामध्ये अशा क्यूटशा गोष्टी आहेत. क्यूटशा म्हणजे खायच्याच सगळ्या गोष्टी आहेत, खायच्या प्यायच्या, बट तर व्हरायटीवालं पॅकिंग केलेलं आहे. आणि काय काय घेतलेलं आहे, मला असं आहे की विसरायला नको काही. तिथे जाऊन विसरून, कारण खूप तास बसायचं आहे तिथे. वी आर गोइंग टू गेट बॅक ॲट 11, म्हणजे 10:30-11 वाजता निघणार तिथून. कारण का तो त्यांचं पूर्ण आयटनरी असते ना, तर प्लॅनच तसा आहे त्यांचा की ह्यानंतर हे, याच्यानंतर हे, मग हेलिकॉप्टर राईड पण आहे तिथे. त्याच्यानंतर सिंकमध्ये बलून्स ते हे करणार आहेत. मी तुम्हाला सांगेन, तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला जास्त मस्त वाटेल. जर तेवढं छान टर्नआउट झालं तर अजूनच मजा. आत्ता सध्या सूर्य 8:30 नंतर अस्त व्हायला लागतो. सो 8:30 पर्यंत तर वेगळे वेगळे त्यांनी गेम्स वगैरे हे केलेलं प्लॅन. सो आता आपण बघू पुढची जर्नी कशी आहे. विशाल तिथे थांबलाय गाडी घेऊन, इज आस्किंग मी टू कम. मला हे सगळं उचलायचं आहे. सो आपण पुढे भेटू. सो आपण आलेलो आहोत बलून फेस्टला. आत्ता तर फक्त 2च बलून्स बेअरली उडत आहेत, पण 4 वाजल्यानंतर हे सगळे इन्फ्लेट करणार आहेत. तर बघा अजून 2 आले. सो हे असे लाईननी त्यांचे बलून्स उडवणार आणि रात्री शो असणार आहे. तिकडच्या साईडला पूर्ण किड्स एरिया आहे, प्ले एरिया. आणि विशाल ऑलरेडी पॉपकॉर्न खातोय. अशी पूर्ण लाईन आहे ही. खूप सारे स्टॉल्स आहेत. आम्ही इथे छत्री शोधायला आलो होतो, छत्री मिळेल का म्हणून. ऊन आहे आत्ता, बघ ना. आता लकीली हा मोठा ढग आलाय वर, सो एवढं काही वाटत नाही आहे. बट खूप सारे स्टॉल्स लागलेत, सगळे जेवायचे. अँड येस, वी आर युअर. विशाल तिथे अजून 2-3 स्टॉल्स दिसत आहेत. एकदा छत्री मिळते का बघून येऊयात ना. आणि तिकडच्या साईडला हेलिकॉप्टर आहे, ब्लॅक पॉश ब्लॅक कलरचं हेलिकॉप्टर आहे. तिकडे आहे कुठेतरी, आत्ताच आम्हाला दिसलं होतं. ते बघा तिथे हेलिकॉप्टर आता जस्ट टेक ऑफ केलं त्याने. तिथे होता लँड केलेला त्याने. ते हेलिपॅड आहे इन शॉर्ट. आणि ज्यांना राईड करायचे ते तिकडे, हे दिसतंय तुम्हाला, हे ते इथे जाऊन लाईनमध्ये थांबलेत आणि मग हेलिकॉप्टर राईड आहे. हे बघा, हे इथे असे प्रत्येकजण आता प्रिपरेशन करायला, सगळे सेटअप करायला स्टार्ट करतायत. खूप आहेत असे बलून्स. आणि ह्या साईडला सगळे बसणार आहेत आम्ही स्पेक्टेटर्स.
बघा ते टेंट दिसतंय का किती सुंदर लावलं. ॲक्च्युली ती छत्री एक मोठी आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी सगळे चेअर्स बसवलेत. सो इकडे फेस करून बसायचं ऑब्विसली. आणि सगळे बलून सोडणार आहेत मस्त. नाव कांट वेट. हा टेंट जो आहे इथे सगळे म्युझिशियन्स येऊन त्यांचे आर्ट परफॉर्म करतायत. म्युझिशियन्स आणि बाकीचे मॅजिशियन वगैरे. विशाल माझ्या मागे लागलाय की आपण हेलिकॉप्टरमध्ये बसूयात. त्याला म्हटलं जिथे टुरिस्ट डेस्टिनेशन असं जे उंचावरनं बघू शकतो, जसं लंडनमध्ये कसं ती मोठी व्हील आहे, बिग आय आय थिंक त्याचं नाव आहे, तर मग तिथे केलं तर छान आहे. इथे काहीच नाही आहे असं. आणि मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलं होतं तेव्हा ते फ्लाय केलं आणि मी रेकॉर्डिंग बंद करेन म्हणजे 3-3.5 मिनिटात ते रिटर्न आणत आहे. सो आय डोंट थिंक इट्स वर्थ इट. यू थिंक इट्स वर्थ इट? केलं नाही तर सांगू शकत नाही. माझं आउटफिट दाखव. उलट नाही तसंच. सो मी आज हे घातलंय कारण का इथे खूप ऊन होतं, मग माझे पाय वगैरे काळे पडले असते. आता तसं पण माय हँड्स आर ॲट रिस्क. ऊन तर आहे इथे, छान ऊन आहे. एवढंच फक्त काळं पडणार आहे. इथे ऑप्शनच नव्हता सॉल्टेड पॉपकॉर्नचा. हे किती गुब्बू गुब्बू फुगलेत प्रत्येक पॉपकॉर्न. अजून एक काईट वर येते आहे. स्क्रीनवरती आलं ते रात्री ब्लू. आणि प्लस टॉईज जे असतात ते हे करून मिळतात. स्टफ म्हणजे आपण सिलेक्ट करायचं. आता जर मी एक एलिफंट आहे तर तो एलिफंट सिलेक्ट केला तर ते स्टफ करून देणार आपल्याला. त्यांचे स्किन्स आहेत, आपण सिलेक्ट करायचं फक्त. देन ग्लिटर टॅटूज आहे, तिच्या हातावरती जसं ग्लिटर आहे तसं. फेस पेंटिंग आहे. हां चल आपल्या दोघांचं पण करू. You like bubbles? You want to chase after the bubbles? Okay, go chase after bubbles. Bye-bye. Go. They're so cute. Thank you. One is Vikram and Ritik. Ritik. Oh. No, it's okay. So आता आम्ही डिसाईड केलंय की स्टॉल्स आणि हे सगळं बघायचं. हे इथल्या लहान मुलांचं, जसं आपल्या इथे कॉलनीमध्ये बर्फाचा गोळा यायचा तसं इथे ही कार येते सगळीकडे स्नोई, म्हणजे हे आपल्या इथला बर्फाचा गोळा आहे. या लहान मुलांना हे क्रश आईस म्हणून आहे फेमस इथे. सो ही त्यांची आठवण आहे. सो हे इथे खूप फेमस आहे. अँड देन आपण जसं आपण खेळतो इन्फ्लेटेबल्समध्ये तसं हे पण खेळतात. आणि असे वेगळे वेगळे स्टॉल्स लावलेले त्यांनी. ऑब्विसली लोकल, असं कोणतं ब्रँडेड वगैरे हे नाही आहे. आउटलेट, त्यांच्या गोष्टी छोट्या छोट्या. शर्ट्स झाले, टॉईज झाले. अरे वा, हे ते पूलमध्ये झोपण्यासाठी. तलवार, लहान मुलांचे खेळणे आहेत. Right. So actually, it has
आता हे कलर्स टाकणार. त्यांनी तिला शेव करून दिला आईस्क्रीम. आता ती तिच्या हिशोबाने कलर्स टाकणार. फ्लेवर्स. आम्ही तिथे बॅग घेऊन आलोय बिकॉज इथे खूप सेफ आहे. सो आम्ही विचार केला की ठेवून घेऊयात. कशाला म्हणत होता कारमध्ये ठेवूयात आपण. कारमध्ये ठेवायला चालला होता ना. हा इथं काहीच ऊन थोडंसं जास्त आहे फक्त. आणि ते अनफॉर्च्युनेटली 8 वाजेपर्यंत असणारच आहे. आजच पूर्ण विटॅमिन डीचा कोटा कंप्लीट होणार आहे. राईट. आम्ही SPF 50चं सनस्क्रीन लावलंय. बट त्याच्यानेही थोडंसं गरम तर लागतच आहे अजूनही. ते लावू नाही. थोडंसं कमी झालंय खरं भाजायचं. तिथे बँड चालू आहे. छान आहे. वारं सुटलंय. एवढं वारं सुटलंय ते मोठं किती छान उडतंय. वेगवेगळ्या प्रकारचे काईट्स आधी लावणार ते. मग 6:30ला ना. टाइम आहे अजून 1-2 तास तर आहे. 5 वाजता ते म्हणले की चालू करणार होते फुगवायला. मग काईट्स फुगवायला का काय माहित नाही. आता 5 वाजलेत. 6:30ला. आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय. याच्यात मी कॅप, सनस्क्रीन, खूप सारे सनग्लासेस आणलेले. हे तुम्हाला दिसतंय का सनस्क्रीन. SPF 50 वाला आहे हे. लिटरली मॉइश्चरायझर्स ऑल डे. असं वाटतं ऑइली काहीतरी स्किनवरती लेअर आहे. देन इथे आहेत प्रोटीन बार. कॅन यू हेल्प मी प्लीज. हे मी ह्याच्यामध्ये कोंबलं आहे. पॉपकॉर्न. विशालची फेवरेट ही वाली नानकटाई अंडी आहे. देन बिस्किट्स आहेत. व्हीटवाले बिस्किट्स आहेत. कॉस्को जिंदाबाद. देन कोकोनट ज्यूस, ॲपल्स. देन वी हॅव स्ट्रॉबेरीज. ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीज आहेत. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट कुठे गेलं माझं. स्पार्कलिंग ब्लॅक वॉटर. झालं नाही. एक कोक पण आहे. एक कोक आहे. झालं. पाण्याचे बॉटल्स. याच्यात सांबर आहे. खाली डोसे. एक चॅलेंज लावतोय आम्ही की इथे जे आता ते कोकोनटवाला आहे आणि इथे समोर कुठे गेला. हां इथे समोर डस्टबिन आहे. तर हां चॅलेंज. पण चॅलेंज काय आहे की जर का गेलं तर नाही जाईल का विचारलं. अच्छा ओके जाईल का. मी म्हणतोय नाही जाणार आणि म्हणाल म्हणते जाणार. ओके म्हणून मी म्हणलं नाही जाणार. ते पेपर्स आहे आणि वारं खूप जोरात आहे. हो गुड वन. इथून नाही गेलं. फायनली हाऊ कूल इज दॅट. आता हे